रामकृष्ण हरी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांसी. दर्शक हो, नुकताच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये पार पडला. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तीरावर करण्यात आलं होतं. माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा 7 दिवसांचा विशेष कार्यक्रम आळंदी इथे पार पडला. या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही आपल्या समोर या मालिकेद्वारे सादर करीत आहोत. भक्तीने ज्ञानासी दिधले महिमान, भक्तीने ज्ञानासी दिधले महिमान. भक्ती ते मूळ ज्ञान ते फळ, हा भक्ती ते मूळ ज्ञान ते फळ. भक्तीने ज्ञानासी दिधले महिमान, दिधले महिमान. भक्ती ते मूळ ज्ञान ते फळ, भक्ती ते मूळ ज्ञान ते फळ. ज्ञान जेव्हा पुढे चालतं तेव्हा ज्ञानाचा विकास होतो. काय नीट लक्षात घ्या, ज्ञान जेव्हा पुढे चालतं तेव्हा ज्ञानाचा विकास होतो. आणि पुढे गंमत नीट लक्षात घ्या, या संप्रदायाच्या दृष्टिकोनातून ज्ञान जेव्हा उलट मूळ भूमीकडे वाहतं तेव्हा संप्रदाय निर्माण होतो. काय नीट लक्षात घ्या. हे बघा, तुम्ही म्हणाल महाराज काय बोलताय, आता बघा सफरचंद लागतं, काय बरोबर आहे की नाही? काय एक बीज लावलं, काय एक बीज लावलं, त्या बीजाचं झाड झालं, काय झाड वाढलं, काय झाडाला फुलं आली, काय मोहर आला, काय मग त्या मोहराचं रूपांतर पुन्हा सफरचंदामध्ये झालं. मग कोणीतरी तुमच्या आमच्यासारखा आला, सफरचंद खाल्लं, त्याला वाटलं काय उद्धव महाराज की आता नुसतं सफरचंद मला खाऊन मजा नाही, आपल्या बरोबरच्यांना मिळालं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, मी काय सांगतो नीट लक्षात घ्या. म्हणून त्यांनी काय केलं, बीज काढलं, त्याला जोपासलं, त्याला खत पाणी दिलं, त्याला वाढवलं, आणि त्याच्यातनं जी सफरचंद आली ती जगाला वाढली. काय माऊलीनी मायबाप हेच केलं. योगाची आवाटा निघाले गा सुभटा, तया दुःखाचा शेल वाटा भागाला. पाहे पा लोहाचे चणे, जई बोचरिया पडती खाणे, तई पोट भरणे की प्राणे शुद्धी होय. माय बाप्पा कसं खावं, काय काय फळं खाण्यासारखी असतात, काय 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 फळं अशी आहेत चव चांगली नसते पण खाल्ली पाहिजेत. पण बाळाला कोणी समजवायचं, काय बाळाला कोणी समजवायचं? बाळाला गोड आवडतं. माऊली बोलले आपण दोघाचा संगम करू, गोड पण
आणि पुष्टी पण. संप्रदाय गोड पण आहे आणि धष्टपुष्ट करणारा आहे ज्ञानाने. या दोन्हीचा संगम केला. योगाचा कठोरपणा, योगाचा दुस्तरपणा, योगाचा सूक्ष्मपणा बाजूला ठेवला आणि सर्वसामान्य माणसाकरता भक्ती प्रेम भावाने गोड फळ हातात दिलं. काय प्रेम भावाने गोड फळ हातात दिलं. नीट लक्षात घ्या, हे हायब्रिड आहे. काय नीट नाही, तुम्हाला अर्थ नीट कळला नाही. हायब्रिड नाही, हायब्रिड आहे. नाही, नीट लक्षात घ्या. हल्ली हायब्रिड म्हणजे वाईट मानलं जातं. काय अहो, हायब्रिडने सगळं वाटोळं केलं. जो सकसपणा होता काय तो सगळा गेला आणि सकसपणाही गेला आणि गोडवा सुद्धा. अजून गुळ भेंडीनीच चव येते. काय बाकी तुम्ही किती लावा, त्याच्याशिवाय मजा. हा साखरदांडीच पाहिजे. काय त्याच्याशिवाय मजा नाही. काय महाराजांनी काय केलं, हायब्रिड केलं नाही, हायब्रिड चूज केलं. काय हायब्रिड चूज केलं. असं केलं की सगळं त्याच्यामध्ये सामावलं होतं आणि सगळं असून गोड होतं. काय हा सगळं असून गोड होतं. काय सुंदर लावण्यवती आणि पतिव्रता. काय कसा संप्रदाय, सुंदर लावण्यवती आणि सुंदर आहे, लावण्यवती आहे. काय पण पुणे पतिव्रत्याची जोड नसेल तर त्या सुंदरपणामध्ये मजा नाही हो. काय पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा परी. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. त्या एकाशिवाय ती दुसरीकडे कुठे नजर फिरवत नाही आणि त्याच्यामुळे तिच्या सौंदर्याला अजून रूप येतं, अजून तेज येतं. काय महाराज, एक कवीनी कुंकुम तिलकाला काय सुंदर वर्णन केले. आमच्या महाराजांच्याच कडनं ऐकलं होतं मी. काय कुंकवाला काय म्हटलं, सौभाग्याचा पूर्णविराम. काय सौभाग्याचा पूर्णविराम. नीट लक्षात घ्या, तो पूर्णविराम आहे. पूर्णविराम, पूर्णत्वामध्येच विराम. काय तसं माऊलींनी असा संप्रदाय निर्माण केला. काय असा संप्रदाय निर्माण केला आणि नुसता निर्माण केला नाही, सगळ्यांना ओढून घेतलं. काय सर्वसामान्य माणसाला त्याच्यामध्ये केला राज्यभार चाले यायचा. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे या कीर्तनधारेच्या विशेष भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या कीर्तनधारेत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. मला वाटतं इकडे मोडून या वाटा नाही, वाटा मोडला नाही. काय याचा अर्थ कधी कधी लोक विक्षिप्तपणे काढतील. वाटा मोडल्या नाही, आपल्या वाटेतले काटे मोडले.